हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपल्याला ड्रेसच्या किंवा ब्लाउजच्या बाहीला वरच्या बाजूला जर छोटासा फुगा करायचा असेल तर कशा पद्धतीने माप टाकायचं हे आज आपण बघणार आहोत। त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी ब्लाउजला मॅचिंग असं नेटचं कापड घेतलंय। दाखवल्याप्रमाणे दुहेरी घडी घेऊन मी पुन्हा एकदा त्याला फोल्ड केलेला आहे। आता हे 4 पदरी कापड आहे। बाहीची पूर्ण उंची 10 इंच आहे। खालच्या बाजूने मी कापड फोल्ड करणार आहे, तिथे 1 इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन मला लागणार आहे। म्हणजे 10 + 1.5 असं 11.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे। सर्व ठिकाणी मी 11.5 इंचावर आता मार्किंग करून घेते। इथे वरच्या बाजूने 2.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। बंद बाजूने मी 1 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। या ठिकाणी वरच्या बाजूने आपल्याला 2 इंच असं माप टाकायचं आहे। आता या ठिकाणी मी जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणापासून मी बाहीचं माप टाकणार आहे। मला बाहीची रुंदी 8.5 इंच इतकी लागणार आहे। बंद भागाकडून 1 इंच मार्जिन ठेवून मी बाहीचं माप टाकलेलं आहे। आता वरच्या बाजूने मी जे 2 इंचावर खूण केलेली होती तिथपर्यंत आपल्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे। आता मी दंडघेराचं माप टाकून घेते। दंडघेरा आहे 5 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून 6.5 इंचावर मी मार्किंग करते। आता मी हा आकार कट करून घेणार आहे। वरच्या बाजूने मी जो आकार दिला होता तिथून मी कट केलेला आहे। खालच्या बाजूने कापड फोल्ड आहे ते पण मी कट करून घेतलेला आहे। आता बाह्यांचा जो सेंटर आहे तिथे पण मी मार्क करून घेतलं। आपलं या बाह्यांचं कटिंग झालेलं आहे। आता आपण त्या शिवायच्या कशा हे पाहूया। मी आता एक बाही वेगळी करून घेते। बाहीचा जो सेंटर होता या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेलं होतं। त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूने मी अशा पद्धतीने 2 चुन्या करून घेणार आहे। बाहीच्या सेंटर पर्यंत मी शिलाई मारून घेणार आहे आणि सेंटरवर आल्यानंतर ह्या आधीच्या ज्या चुन्या आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने मी अजून 2 चुन्या करते। म्हणजे इथे टोटल 4 चुन्या पडणार आहेत। दोन्ही बाजूच्या चुन्या सारख्याच येतील याची काळजी घ्यायची आहे। या ठिकाणी आता बाहीला वरच्या बाजूने छोटासाच असा फुगा पडलेला आहे। आपल्याला पूर्ण बाही तयार करण्यासाठी खालच्या बाजूने मी अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेते। आता मी ही दुसरी बाही घेतलेली आहे। पहिल्या बाहीप्रमाणे दुसरी बाही सुद्धा आपल्याला सारखीच करून घ्यायची आहे।